हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ सपना सुभाष यादव आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत पेपर नंबर 11चा युनिट नंबर 5 मॉड्यूल्स. सगळ्यात आधी मॉड्यूल्सचा सिलेबस काय आहे ते पाहून घेऊया. मॉड्यूल्स, सब मॉड्यूल्स, क्वेश्चन, होमोमॉर्फिझम अँड आयसोमॉर्फिझम ऑफ थेरम. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघून घेऊ की आयडियल काय असते, लेफ्ट आयडियल, राईट आयडियल्स, त्यांचं डेफिनेशन्स. ठीक आहे. लेफ्ट आयडियल, अ नॉन एम्प्टी सबसेट यू ऑफ अ रिंग आर is called the left ideal of the ring R if and only if U is a subgroup of R under additions, and second R belongs to R, X belongs to U is implies RX belongs to U. त्यांनी काय म्हटलंय की लेफ्ट एक सबसेट U रिंग आरचा लेफ्ट आयडल केव्हा असेल, जेव्हा तो U सबग्रुप असेल आरचा अंडर ॲडिशनमध्ये, आणि अल्फा काय असेल, आर एक्स काय असेल, आर एक्स बिलॉंग्स टू असेल यूला. आर हा लेफ्ट साईडनी आहे म्हणून याला म्हणू लेफ्ट आयडियल. हा आर राईट साईडनी असला असता तर आपण त्याला म्हटलं असतं राईट आयडियल. ठीक आहे. आता राईट आयडियल, अ नॉन एम्प्टी सबसेट यू ऑफ अ रिंग आर इज कॉल्ड अ राईट आयडियल ऑफ द रिंग आर इफ अँड ओनली if U is a subgroup of R under additions, second R belongs to R, X belongs to L, R belongs to R and X belongs to U is implies XR belongs to U. आपण जसं लेफ्ट आयडलमध्ये बघितलं तिथे R काय होतं, लेफ्ट साईडने होतं, आर एक्स बिलॉंग्स टू यू म्हणून त्याला आपण लेफ्ट आयडल म्हटलं, आणि इथे आर काय हा राईट साईडनी आहे, एक्स आर बिलॉंग्स टू यू म्हणून आपण त्याला राईट आयडियल म्हणूया. आता आपण बघूया आयडियल म्हणजे काय. लेफ्ट बघितला, राईट बघितला, पण आता आयडियल काय आहे. एक प्रॉपर डेफिनेशन्स ऑफ आयडियल, अ नॉन एम्प्टी सबसेट यू ऑफ अ रिंग आर इज कॉल्ड एन आयडियल और टू साइडेड आयडियल ऑफ आर if U is a subgroup of R under additions, and second R belongs to R, X belongs to U is implies RX belongs to U or X belongs to R belongs to U. आपण लेफ्टमध्ये बघितलं की आर एक्स बिलॉंग्स टू यू आहे, राईटमध्ये बघितलं एक्स आर बिलॉंग्स टू यू आहे, पण आयडियल प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय दाखवलं, आर एक्स बिलॉंग्स टू यू पण दाखवावं लागेल आणि एक्स आर बिलॉंग्स टू यू पण दाखवावं लागेल. आता आपण बघूया मॉड्यूल्स जो आपला युनिट नंबर 5 आहे. मॉड्यूल्सची एक डेफिनेशन्स काय आहे. मॉड्यूल्समध्ये पण काय असतात, लेफ्ट आर मॉड्यूल असते, राईट आर मॉड्यूल असते. तर सगळ्यात आधी आपण बघूया की लेफ्ट आर मॉड्यूल काय असते. लेट आर बी अ रिंग. आर काय रिंग आहे. कन्सिडर एनी नॉन एम्प्टी सेट एम अँड टू ऑपरेशन्स ॲडिशन्स अँड स्केलर मल्टिप्लिकेशन्स डॉट. ॲडिशन आपण प्लसनी डिनोट करू आणि स्केलर मल्टिप्लिकेशन्स आपण डॉटनी डिनोट करू. डिफाईन ॲज फॉलो. प्लस एम क्रॉस एम टेन्स टू एम इक्वेशन फर्स्ट, आणि मल्टिप्लिकेशनसाठी आर क्रॉस एम टेन्स टू एम इक्वेशन्स 2 सच दॅट आर ए बिलॉंग्स टू एम फॉर ऑल अल्फा बिलॉंग्स टू आर अँड ए बिलॉंग्स टू एम. द सेट एम इज कॉल्ड लेफ्ट आर मॉड्यूल इफ दी फॉलोविंग प्रॉपर्टीज आर सॅटिस्फाय. एक सेट एमला आपण लेफ्ट आर मॉड्यूल केव्हा म्हणू, जेव्हा तो हा खालील प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार. फर्स्ट प्रॉपर्टी आहे एम इज अन ॲबिलियन ग्रुप अंडर ॲडिशन्स. तो एक ॲबिलियन ग्रुप असला पाहिजे अंडर ॲडिशन्स. सेकंड आहे त्यांनी आर जो आहे तो आर ए म्हणजे बिलॉंग्स टू एम आहे, त्यांनी लेफ्ट साईडनी मल्टिप्लाय करायला पाहिजे ए प्लस बीला. सो आर ए प्लस आर बी, देन आर प्लस एला आर प्लस ए ब्रॅकेट ए इज इक्वल्स टू आर ए प्लस एस ए. आर ए इंटू इथे काय केलं त्यांनी, आरनी परत त्यांनी लेफ्ट साईडनी एस एला मल्टिप्लाय केला आहे. सो इक्वल्स टू आर एस इंटू ए फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू एम अँड आर एस बिलॉंग्स टू आर. आता राईट आर मॉड्यूल्स.
लेफ्ट आणि राईटमध्ये फक्त आर आरचा फरक असतो की आर कुठून मल्टिप्लाय करेल, आर इथून मल्टिप्लाय करू, एस कुठे मल्टिप्लाय करेल. तर बघूया. राईट आर मॉड्यूल्स. अ नॉन एम्प्टी सेट M is said to be right R module over ring R if first M is an abelian group under additions, second A plus B to the bracket R, इथे R नी राईट साईडनी मल्टिप्लाय केलेला आहे, इज इक्वल्स टू AR प्लस BR. थर्ड आहे A इंटू R प्लस S इज इक्वल्स टू AR प्लस AS. फोर्थ इथे लेफ्टमध्ये R नी मल्टिप्लाय केलं होतं आणि राईटमध्ये S मल्टिप्लाय करत आहे राईट साईडनी. सो ब्रॅकेट AR ब्रॅकेट S इज इक्वल्स टू A इंटू RS फॉर ऑल AB बिलॉंग्स टू M अँड RS बिलॉंग्स टू कॅपिटल R. आता आपण या आयडियल, लेफ्ट आयडियल, राईट आयडियल, मॉड्यूल्स, राईट मॉड्यूल्स, लेफ्ट मॉड्यूल्स या सगळ्यांच्या डेफिनेशन्स बघितल्या. आता यांच्या डेफिनेशनचा यूज करून आपण काही थेरम्स, म्हणजे एक थेरम बघणार आहोत. ठीक आहे. थेरम. लेट M be an R module, then prove that first R into 0 equals to 0 for all R belongs to R. सेकंड आहे 0 into A equals to 0 for all A belongs to M. थर्ड आहे मायनस RA is equals to R into bracket minus A is equals to bracket minus R into A. फोर्थ आहे मायनस R to the bracket minus A is equals to RA. फिफ्थ आहे R into bracket A minus B is equals to RA minus RB. सिक्स्थ आहे R minus A to the bracket A is equals to RA minus SA for all RS belongs to capital R. प्रूफ. आपल्याला माहिती आहे की M काय आहे, एक R मॉड्यूल आहे. लेट M be an R module. फर्स्ट टू प्रूव R into 0 is equals to 0 for all R belongs to R. We know that. आपण कन्सिडर केले की 0 equals to 0 plus 0, 0 होईल, 0 plus 0 equals to 0 होईल. आपण प्री मल्टिप्लाय केलं 0 याला बाय R नी. सो R इंटू 0 इज इक्वल्स टू R इंटू 0 प्लस 0. आरनी दोघांना आतमध्ये मल्टिप्लाय केलं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो आणि आपल्याला माहिती आहे की आपण R इंटू 0ला R इंटू 0 प्लस 0 लिहू शकतो. त्याने काही जास्त चेंज नाही होणार आहे. सो आपण R इंटू 0च्या जागेवर R इंटू 0 प्लस 0 लिहिला इक्वल्स टू R इंटू 0 प्लस R इंटू 0 बाय लेफ्ट कॅन्सलेशन्स लॉ म्हणजे बाय LC रूल, बाय लेफ्ट कॅन्सलेशन्स रूल आपण काय केलं की R इंटू R हे कॅन्सल केला. सो देअरफॉर 0 इक्वल्स टू R इंटू 0 दॅट इज R इंटू 0 इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल R बिलॉंग्स टू R. सेकंड प्रूव्ह करायचं आहे 0 इंटू A इक्वल्स टू 0. वी नो दॅट 0 प्लस 0 इज इक्वल्स टू 0. फर्स्ट याच्यात आपण प्री मल्टिप्लाय केलं होतं बाय आरनी, इथे आपण पोस्ट मल्टिप्लाय करू बाय एनी. सो 0 प्लस 0 इंटू ए इज इक्वल्स टू 0 इंटू ए. इथे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ by distributive law 0 into a plus 0 into a is equals to 0 into a. आपल्याला माहिती आहे की आपण 0 into a plus 0 लिहू शकतो. सो 0 into a plus 0 into a is equals to 0 into a plus 0. दॅट मीन्स x इक्वल्स टू x प्लस 0 लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही होईल. इथे पण बाय लेफ्ट कॅन्सलेशन्स रूल, इथे आपण लेफ्ट कॅन्सलेशन्स रूलनी लेफ्ट टर्म कॅन्सल करून टाकू. तो आपला आन्सर येईल 0 इंटू ए इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल ए बिलॉंग्स टू एम. थर्ड प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह मायनस ब्रॅकेट आर ए इज इक्वल्स टू आर इंटू ब्रॅकेट मायनस ए इज इक्वल्स टू ब्रॅकेट मायनस आर इंटू ए. दॅट इज टू प्रूव्ह आर ए प्लस आर इंटू मायनस ए इज इक्वल्स टू 0 अँड आर ए प्लस मायनस आर इंटू ए इज इक्वल्स टू 0. कन्सिडर आपण काय केलं, आधी ही टर्म कन्सिडर केली फर्स्टवाली
आर ए प्लस आर इंटू मायनस ए इज इक्वल्स टू आर इंटू ए प्लस ए मायनस एला कॉमन आरला कॉमन घेतलं आहे आणि बाय लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्हनी सो ए प्लस मायनस ए काय 0, आर ए प्लस आर मायनस ए काय आलं 0. हे काय आपली आर मायनस ए इज इक्वल्स टू मायनस आर ए. इक्वेशन फर्स्ट. ऑल्सो कन्सिडर आर ए प्लस मायनस आर ए इंटू ए इज इक्वल्स टू 0. आपण इथे कन्सिडर केलं आहे आर ए प्लस ब्रॅकेट मायनस आर ब्रॅकेट कंप्लीट टू द ए इज इक्वल्स टू आर प्लस मायनस आर इंटू ए. बाय राइट डिस्ट्रीब्यूटिव लॉ. ठीक है. सो 0 इंटू ए इज इक्वल्स टू 0. देयरफॉर आर ए प्लस माइनस आर ए इंटू माइनस आर इंटू ए इज इक्वल्स टू 0. दैट मीन्स माइनस आर इंटू ए इज इक्वल्स टू माइनस bracket r into a. Equations 2. From equations 1 and 2 we say that minus bracket ra is equals to r into minus r into bracket minus a is equals to minus r to the bracket a. आता आपण प्रूव्ह करूया फोर्थ. टू प्रूव्ह मायनस आर इंटू मायनस ए इज इक्वल्स टू आर ए. कन्सिडर आपण काय केलं की याला आधी कन्सिडर केलं is equals to minus bracket r into bracket minus a to the bracket complete. That means minus r is equals to minus r a. r into minus a is equals to minus r a. तो याला आपण असं लिहू शकतो की मायनस इंटू मायनस आर ए. दॅट मीन्स ब्रॅकेट जो आपण घेतो हे मायनस मायनस कॅन्सल होईल. देअरफॉर मायनस आर इंटू मायनस ए इज इक्वल्स टू आर ए. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता आपण बघूया फिफ्थ. टू प्रूव्ह आर इंटू ए मायनस बी इज इक्वल्स टू आर ए मायनस आर बी. कन्सिडर आर इंटू ए मायनस बी इज इक्वल्स टू आर इंटू ए प्लस टू द ब्रॅकेट मायनस बी इज इक्वल्स टू आर ए प्लस आर इंटू मायनस बी इज इक्वल्स टू आर ए मायनस आर बी. केस थर्डमुळे सो देअरफॉर आर इंटू ए मायनस बी इज इक्वल्स टू आर ए मायनस आर बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. 6. टू प्रूव्ह आर मायनस एस टू द ब्रॅकेट ए इज इक्वल्स टू आर ए मायनस एस ए. याला आपण आधी कन्सिडर केले. याची लेफ्ट साईड आर ब्रॅकेट आर मायनस ए इंटू ए इज इक्वल्स टू आर प्लस ब्रॅकेट मायनस ए टू द ब्रॅकेट कंप्लीट इंटू ए. देअरफॉर आर ए बाय राइट डिस्ट्रीब्यूटिव लॉ आर मायनस एस इंटू ए इज इक्वल्स टू आर मायनस एस ए. बाय केस थर्ड हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आपल्या 6ही प्रॉपर्टी प्रूव्ह झालेला आहे. सो हेन्स प्रूव्ह. आता बघूया एक थेरम. प्रूव्ह दॅट एव्हरी ॲबिलियन ग्रुप G इज एन मॉड्यूल ओव्हर द रिंग ऑफ इंटिजर Z. आपल्याला माहिती असतात की काही इंटिजर नेगेटिव्ह पण आहे, काही इंटिजर पॉझिटिव्ह पण आहे आणि काही 0 पण आहेत. ठीक आहे. सो प्रूफ लेट G इज इक्वल्स टू G प्लस बी एन ॲबिलियन ग्रुप हॅविंग द आयडेंटिटी एलिमेंट 0 फॉर एनी n बिलोंग्स टू Z or A belongs to G. We define Na as follows. Na equals to A plus plus up to n terms if n is a positive integers. Na equals to 0 if n equals to 0. Na equals to minus A up to n terms if n is a negative integers. First, second and third. To prove G is a module over the ring of integer Z. That is to prove. मॉड्यूल प्रूव्ह करायचं आहे म्हणजे काही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागेल. फर्स्ट आहे G प्लस इज एन ॲबिलियन ग्रुप. सेकंड आहे n इंटू ए प्लस बी इज इक्वल्स टू एन ए प्लस एन बी. एम प्लस एन टू द ब्रॅकेट ए इक्वल्स टू एम ए प्लस एन ए. फोर्थ आहे m इंटू ब्रॅकेट एन ए इक्वल्स टू एम एन इंटू ए फॉर ऑल एम एन बिलॉंग्स टू G अँड ए बी बिलॉंग्स टू G. फर्स्ट बाय हायपोथिस डायरेक्टली प्रूव्ह होते की G प्लस एक काय एक ॲबिलियन ग्रुप आहे. सेकंड
To prove NA n bracket A plus B is equals to NA plus NB for for AB belongs to G and N belongs to G. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे केस 3 आहे, एक n पॉझिटिव्ह इंटिजरसाठी, एक n झिरोसाठी आणि एक n नेगेटिव्हसाठी. सो सगळ्यात आधी आपण पॉझिटिव्ह इंटिजरसाठी पाहू. केस फर्स्ट, इफ n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर्स, कन्सिडर n ऑफ a प्लस बी इज इक्वल्स टू a प्लस बी अप टू n टर्म्स. आपण काय घेतलं आहे, पहिले ए वाले कॉमन घेतले म्हणजे ए सोबत घेतले अप टू n टर्म्स आणि नंतर बी सोबत घेतली अप टू n टर्म्स. सो पूर्ण झालं NA प्लस NB. देअरफॉर n ऑफ a प्लस बी इज इक्वल्स टू NA प्लस NB बाय इक्वेशन्स फर्स्ट. केस सेकंड, इफ n इक्वल्स टू 0 देन 0 इंटू a plus b is equals to 0, 0 plus 0, that means 0 into a plus 0, 0 into b, therefore 0 into a plus b equals to 0 into a plus 0 into b. म्हणजे आपण n equals to 0 पुट केलं तर आपल्याला काय मिळाली, 0 into a plus b आणि equals to 0 into a plus 0 into b. दॅट मीन्स की आपण n च्या जागेवर n into a plus b पण घेऊ शकतो आणि इक्वल्स टू NA plus NB पण. आता आपण बघूया केस थर्ड. If n is a negative integers, consider n of a plus b is equals to minus bracket a plus b minus a plus b minus up to mod n times by equation 3 मुळे minus a up to mod of n times कॉमन घेतलं आहे प्लस minus b up to mod n times कॉमन घेतलं आहे is equals to NA plus NB by equation 3. Therefore n into a plus b is equals to NA plus NB. This prove condition second. In the similar way we can show that m plus n to the bracket a is equals to MA plus NA. Similarly follows third, we can prove that m into NA is equals to MNA for all Mn belongs to G and AB belongs to G. Hence G is a module over the ring of integers. त्यानी G नी मॉड्यूलच्या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या तर आपण म्हणू शकतो की एक मॉड्यूल आहे रिंग ऑफ इंटिजर्सचा. हेन्स प्रूव्ह. आता आपण काही डेफिनेशन्स बघूया. फर्स्ट डेफिनेशन आहे डेफिनेशन ऑफ युनिटल आर मॉड्यूल. आता युनिटल आलेलं आहे तर युनिट म्हणजे फर्स्ट एक, ठीक आहे. इफ द रिंग आर हॅज अ युनिट एलिमेंट म्हणजे युनिट एलिमेंट 1 and 1 into A is equals to A for all A belongs to M, then M is called a unital R module. Next पाहूया सब modules. Let M be an R module. A non-empty subset A of M is called an R submodule of a, or simply a submodule of M. If first A is an additive subgroup of M, that means A B belongs to A is implies A minus B belongs to A. Second, A belongs to A or R belongs to R is implies RA belongs to A. यासाठी सब मॉड्यूलसाठी एक थेरम आहे जी आपण डेफिनेशन्स बघितली ना आता सब मॉड्यूलची, त्यासाठीच एक थेरम आहे तो आपण बघूया. Theorem first, prove that arbitrary intersection of submodule of a module is a submodule. Arbitrary intersection submoduleचं एक सबमॉड्यूल आला पाहिजे. सो प्रूफ, लेट M be any module. आपण M ला एक मॉड्यूल कन्सिडर केलं and intersections lambda belongs to delta into A lambda is the arbitrary intersection of submodule of M. To prove intersection lambda belongs to delta, 8 lambda is a submodule of M. सबमॉड्यूल प्रूव्ह करायचं आहे म्हणजे दोन प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागेल. दॅट इज टू प्रूव्ह फर्स्ट इंटरसेक्शन्स लॅम्बडा बिलॉंग्स टू डेल्टा. ए लॅम्बडा इज अ सबग्रुप ऑफ एम अंडर ॲडिशन्स. आणि सेकंड प्रॉपर्टी आहे फॉर ऑल ए बिलॉंग्स टू इंटरसेक्शन्स लॅम्बडा बिलॉंग्स टू डेल्टा. ए लॅम्बडा आर बिलॉंग्स टू आर इज इम्प्लाइज आर ए बिलॉंग्स टू इंटरसेक्शन्स लॅम्बडा बिलॉंग्स टू डेल्टा. ए लॅम्बडा first let A lambda curly bracket A lambda to the bracket complete
lambda belongs to delta be any family of submodule of a M for implies curly bracket a lambda to the bracket lambda belongs to delta is a family of subgroup of M under additions implies intersections lambda belongs to delta a lambda is a subgroup of M under additions. तो एक सबग्रुप आहे M चा, फॅमिली ऑफ सबग्रुप ऑफ M आहे अंडर ॲडिशन्स. दॅट मीन्स ए लॅम्बडा काय एक सबग्रुप आहे M चा अंडर ॲडिशन्स. इथे झाली आपले फर्स्ट प्रूव्ह. सेकंड, लेट R बिलॉंग्स टू R. दॅट A बिलॉंग्स टू इंटरसेक्शन्स ऑफ लॅम्बडा बिलॉंग्स टू डेल्टा. A लॅम्बडा is implies R belongs to R. That means A belongs to A lambda for all lambda belongs to delta. A lambda काय एक सब मॉड्यूल आहे. तर आपण म्हणू शकतो की लॅम्बडा ए बिलॉंग्स टू काय इंटरसेक्शन्स लॅम्बडा बिलॉंग्स टू डेल्टा इंटू ए लॅम्बडा. Thus for all A belongs to intersections lambda belongs to delta A lambda R belongs to R is implies RA belongs to intersections of lambda belongs to delta into A lambda. Equations 2. From equation 1 and from equations 2 we say that intersections lambda belong to delta into A lambda is a submodule of M. Therefore arbitrary intersections of submodule is a submodule. Hence proof. आता आपण बघूया एक डेफिनेशन्स. डायरेक्ट सम ऑफ सबमॉड्यूल्स काय असते, सबमॉड्यूलची आपण डायरेक्ट सम कशी काय करू शकतो. ठीक आहे. सो लेट M1 M2 अप टू सो ऑन M1 बी ए सबमॉड्यूल्स ऑफ एन R मॉड्यूल M where n is greater than or equals to 2. The sum of this submodule is defined as M1 plus M2 plus up to so on Mn is equals to curly bracket A1 plus A2 प्लस अप टू सो ऑन प्लस an. ai काय बिलॉंग्स टू mi आहे आणि 1 इज ग्रेटर दॅन 1 इज लेस दॅन और इक्वल्स टू I लेस दॅन और इक्वल्स टू m. इफ एवरी a बिलॉंग्स टू m1 प्लस m2 प्लस अप टू सो ऑन mn is uniquely written as a equals to a1 plus a2 up to so on an where ai belongs to mi, 1 is less or equals to I less or equals to n. Then the sum is said to be direct sum m1 m2 and mn. काय की a belongs to आहे m1 plus m2 up to so on mn ला आणि a ला आपण काय लिहू शकतो a1 plus a2 plus up to so on an आणि a काय a belong आहे m ला, ai belongs to आहे mi ला आणि 1 काय 1 is less than or equals to आहे आणि less than or equals to n आहे. तर त्या समला आपण काय म्हणू शकतो डायरेक्ट सम ऑफ सबमॉड्यूल्स. तो ठीक आहे. आजच्यासाठी एवढं पुरे. थँक्यू.